फायनली इतक्या दिवसांच्या प्रयत्नानंतर ती गोष्ट पूर्ण झाली. काय ते पुढे सांगतेच. गुड मॉर्निंग मित्रांनो. आज उपम्याचा नाश्ता करून आम्ही सगळे गडबडीत निघालो. बाबाच्या पुढे गाडीवर कोण बसणार यावरून नेहमीच या दोघांची भांडणं होतात, पण नेहमी श्रीषाच जिंकते, कारण ती डॅडीज गर्ल आहे. आम्हाला श्रीषाचं ॲडमिशन घ्यायला लेट झाल्यामुळे कुठेच ॲडमिशन मिळत नव्हतं, पण फायनली अभिनवमध्ये आज तिचं ॲडमिशन कंप्लीट झालं. आत्ता नर्सरीला ॲडमिशन घेतोय तर इतका डोक्याला त्रास आहे. पुढे कॉलेजमध्ये गेल्यावर तर काय होणार आहे काय माहिती. मग आम्ही आईंकडे जाऊन जेवण वगैरे केलं आणि रिटर्न घरी आलो. घरी आल्यानंतर श्रीषाला चीज केक मागवला होता. दोघं झोपले होते. पावसाचं वातावरण झालं होतं खरं, पण पाऊस काही पडला नाही. शिवायला मी नाचणी सत्व बनवलं होतं आणि माझ्यासाठी चहा ठेवला. तेवढे ते दोघंही जण उठले. मग श्रीषाला बनाना दिला आणि बनाना चिप्स खाण्यासाठी शिवायची अशी सगळी कसरत चालू होती. बोडक्याला दात काही पूर्ण आलेले नाही आहेत, तरी त्याला असं काही ना काहीतरी सतत खायचं असतं. दीदी छान कलरिंग करत होती, तोपर्यंत मी आणि शिवायनी देवपूजा करून घेतली. आणि आम्ही वेगळ्या पद्धतीने म्हणजे पायाने गाडी चालवतो बरं का. दीदी किचनमध्ये काय करते हे बघण्यासाठी आम्ही डब्यावर जाऊन बसलो होतो. आज मला जेवणासाठी बेसन आणि नाचणीचे चिले बनवायचे होते. त्यासाठी मी सगळ्या व्हेजिटेबल्स कट करून घेतल्या. एका पॉटमध्ये बेसन आणि नाचणी सत्व घेतलं. त्याच्यामध्ये सगळ्या व्हेजीज ॲड केल्या. मीठ, तिखट, धने पावडर वगैरे ॲड केलं आणि ते व्यवस्थित मिक्स करून घेतलं. थोडंसं पाणी ॲड करून व्यवस्थित सगळं बॅटर सेट करून घेतलं. तव्याला थोडंसं तेल लावलं आणि तवा गरम झाल्यानंतर बॅटर मस्त स्प्रेड करून घेतलं. त्याच्यावर थोडा वेळ झाकण ठेवलं. व्यवस्थित दोन्ही साईडने शिजवून घेतलं आणि वरतून पनीरचं टॉपिंग दिलं. हे एक हेल्दी ऑप्शन आहे. तुम्हीसुद्धा घरी ट्राय करून बघा, खूप छान लागतं. आणि मुलांसाठी मला पनीर आणि आलूची टिक्की बनवायची होती. त्याच्यासाठी मी पनीर, बटाटा व्यवस्थित किसून घेतला. त्याच्यामध्ये मीठ ॲड केलं, काळी मिरची, धनेपूड, जिरंपूड सगळं व्यवस्थित ॲड केलं आणि थोडीशी हळद टाकली. मस्त त्याची पॅटी बनवून घेतले आणि तव्यावर तूप लावून दोन्ही बाजूनी व्यवस्थित शेकून घेतले. थोडासा गोल्डन ब्राऊन कलर आल्यानंतर ते काढून घेतले. मुलांसाठी मी हा लिटिल जॉयचा सॉस यूज करते. त्याच्यामध्ये नो प्रिझर्वेटिव्स आणि नो केमिकल आहे. श्रीषाला हे टिक्कीज खूप आवडली आणि शिवायनीसुद्धा ते एन्जॉय केले. घरातली सगळी कामं वगैरे आवरून झोपायला घेतलं, पण गरमीने काही झोपच लागत नव्हती. तर असा होता व्लॉगचा 49वा दिवस. आता भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.